गडचिरोलीत याच वर्षी विमानतळाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। गडचिरोली विमानतळासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 3 जागा सुचवल्या होत्या। या जागांचा प्राथमिक सर्वे करण्यात आला असून विमानतळ प्राधिकरणाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती शनिवारी गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। सर्व प्रक्रिया योग्य दिशेने सुरू असून गडचिरोली जिल्ह्यात याच वर्षी विमानतळाच्या कामाला सुरुवात होण्याची मोठी शक्यता आहे। गडचिरोलीमध्ये विमानतळ उभारल्यानंतर हा जिल्हा दक्षिण भारतासाठी प्रवेशद्वार ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आता आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास 3 जागा गडचिरोलीमध्ये जो काही एअरपोर्ट आहे तो बनवण्याकरता पाठवल्या होत्या। त्या संदर्भात प्राथमिक जे काही त्याचं सर्वेक्षण केलं त्याला आपल्या एअरपोर्ट अथॉरिटीने होकार दाखवलेला आहे। त्यामुळे आता 1 जागा त्यातली आम्ही फायनल करून लवकरच त्या जागेचं संपादन करून माझा असा प्रयत्न असणार आहे की शक्य झालं तर 2026 मध्येच गडचिरोलीमध्ये आपल्याला एअरपोर्टचं काम सुरू करायचं आहे। कारण एक एअरपोर्ट हा गडचिरोलीला गेटवे टू साऊथ इंडिया बनवणार आहे आणि पूर्ण दक्षिण भारताचं द्वार म्हणजे गडचिरोली जिल्हा, अशा पद्धतीनं गडचिरोलीला विकसित करण्याचा प्रयत्न हा आपला असणार आहे।